आता तसं बघायला गेलं तर सांगण्यासारखं भरपूर काय आहे त्या माणसाबद्दल. एकच माणसाचं मी नाव घेतो इथं. मान्य श्री अनिल ज्ञानदेव कदम साहेब आणि अमित कदम साहेब. ह्या कदम फॅमिलीनं आमच्या ह्या प्रभागाला अ, गेली 25-30 वर्ष हा प्रभाग असा वंचित होता, वंचित. या प्रभागाकडे कोणी लक्षच दिलेलं नव्हतं आणि आम्हाला देखील सांगायला लाज वाटत होती की आम्ही टाकळ्या मूल्यात राहतोय. तर आता आम्ही अभिमानानं सांगतोय. का सांगतोय? तर त्यांनी एवढी विकास कामं केलेली आहेत. आता आपण ज्या रस्त्यावर उभारले हा रस्ता सुद्धा त्यांनीच केलाय. आमदार फंड असू दे, खासदार फंड असू दे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून असू दे किंवा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असू दे, साहेबांनी आम्हाला कसल्याही प्रकारचे कमतरता इथं भासू दिलेली नाही आहे. आता वरती हायमासचे दिवे त्यांनीच लावलेले आहेत. पूर्ण अंधारात हा भाग होता. गटरीची व्यवस्था नव्हती. डेंग्यूचे महिन्याला 1-2 पेशंट सापडायचे. सगळं प्रमाण कमी झालेलं आहे आणि एक एक घरांमध्ये अंधाराचा फायदा घेऊन चोरी असं झालेलं आहे त्या मूल्यामध्ये. त्याचं सुद्धा प्रमाण कमी झालेलं आहे आणि विकास कामाच्या आधारावर असं नाही की तिने आम्ही कुणाला पण मत देणार. मत हे कसं आमचा अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे. आम्ही विकास कामाच्या अधिकारावर फक्त आणि फक्त इथं आम्ही हातालाच मतदान करणार आहे आणि ज्या आमचे उमेदवार आहेत माननीय श्री अश्विनीताई अनिल कदम यांना आम्ही देणार आणि त्यांचंच वारं इथं जास्त आहे आणि मी बोलण्यापेक्षा स्वाद घ्यायला तुम्हाला समजेल सगळ्यांना की ते किती लीड घेतात. ते एकंदरीत बघायला गेलं तर पॉझिटिव्ह वातावरण आहे. त्यांचं काम आहे आणि त्या कामाच्या आणि विकास कामाच्या आधारावर आम्ही त्यांना मतदान करणार आहे. हेच मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो.